नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनी मैत्रिणींनो, सर्वात प्रथम होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर होळीच्या निमित्तानं आपण आज हा छोटासा ब्लॉग बनवतोय. ठीक आहे, तर आज होळीचा दिवस बघूया आपण. आज आपल्याला काही सुट्टी नव्हती आणि सुट्टी नसल्यामुळं ऑफिसमध्ये येऊन आज आपण काम केलं आणि ऑफिसमध्ये बसून विचार करत होती की आता उद्या आपल्याला गावाला जायचं आहे. धुलीवंदनची सुट्टी आहे, तर त्याचं जस्ट प्लॅनिंग करत होतो की कसं जायचं. आता ऑफिस संपल्यानंतर निघालो आहे बाहेर. बाहेर आता रस्त्यावरती जरा थोडंसं खरेदी करायची म्हणून थांबलो, तर रस्त्यावरती थोडीफार गर्दी दिसते. आज कमीच गर्दी आहे, कारण बरेचसे लोक हे गावाला गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं गर्दी त्या मानानं कमी आहे. संध्याकाळचे 7 ते 8च्या दरम्यानचा हा वेळ आहे. आता आपल्या गल्लीमध्ये इथं यांनी होळी पेटवली आहे. होळीची पहिल्यांदा आपण पूजा केली आहे, त्याच्यानंतर दर्शन घेतलं आणि मग आता संध्याकाळचं जेवण करायचं म्हणून आपण निघालो आहे. संध्याकाळचं जेवण करायचं, तर मेस बघत बघत कुठली मेस चालू आहे किंवा कुठे काय मेनू आहे असं सगळं बघत बघत आपण चाललो होतो. तर आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला गल्ल्यांमध्ये सोसायटीमध्ये आपल्याला ही होळी जी आहे, होळीचा सण साजरा करताना दिसला. म्हणजे प्रत्येक सोसायटीमध्ये ही होळी पेटलेली मला दिसली. होळीचं पूजन मला दिसलं. होळीचं अशा प्रकारे जे दहन आहे हे दहन मला दिसलं आणि मला त्यातनं एक विशेष गोष्ट अशी जाणवली, ती म्हणजे ही की आपण जरी गाव सोडून जरी आलो असलो तरी आपल्या ग्रामीण संस्कृतीचं, ग्राम्य संस्कृतीचे जे काही छोटे छोटे घटक आहे, म्हणजे काय धार्मिक सण असतील, उत्सव असतील, ते आपण कधीही सोडत नाही. ते आपल्या सबकॉन्शियस माइंडचा किंवा आपलं जे हे मन असतं, समाज मन असतं, त्या समाज मनाचा भाग असतो आणि आपण ते गोष्टी कधीही सोडत नाही. तर होळीच्या निमित्ताने हे मला प्रकर्षानं जाणवलं, हे मला बघायला मिळालं, ठळकपणे बघायला मिळालं. आणि आता आपण आता बघितलं असेल तुम्ही की लोक कशी आपली परंपरा पाळतायत. कारण परंपरा याच्यासाठी पाळावं लागते, कारण आपली जी आयडेंटिटी आहे किंवा आपलं जे अस्तित्व आहे ते फक्त शरीर आणि मन हे अस्तित्व नाही. तर शरीर आणि मनासोबत आपल्या ज्या सामाजिक गोष्टी आहेत, सण उत्सव असतील किंवा नातीगोती असतील, तर हे देखील एक आपल्या अस्तित्वाचा भाग आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे शरीर मन तर आहेच, परंतु त्याच्या आजूबाजूच्या ह्या गोष्टी सामाजिक गोष्टी आहे. त्याच्यामुळं आपलं अस्तित्व चांगल्या प्रकारे टिकून आहे. आणि तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं असेल की लोक किती आनंदानं होळी सजवतात आणि तिच्या पूजा करतात. आता मेसला आता आपल्याला संध्याकाळचं डिनर करायचं आहे म्हणून ज्या गल्लीला किंवा ज्या रोडला, ज्या स्ट्रीटला आपल्याला भरपूर मेस असतात त्या रस्त्याला मी निघालो आहे. तर आता एक मला होळी दिसली, थोडीशी विझलेली मला दिसते, पण मी परत जसं वळून बघितलं त्याच्यावरती कोणतरी तेल टाकलं आणि मोठा पेट घेतला तिनं. आता मी जस्ट कुठं मेस उघडी आहे का, कुठे डिनर हाऊस कुठं चालू आहे का, हॉटेल चालू आहे का, म्हणून मी आपलं बघत होतो. मग एक मला सापडलं. तिथनं मी संध्याकाळचं डिनर केलं आणि आता डिनर करून मी निघतोय चालायला, शतपावली करायला. शतपावली करत असताना आता मी रस्त्याने चालतोय, तर रस्त्याने चालताना माझा असा नेहमी प्रयत्न असतो की आपण नेहमी फुटपाथावरनं चालावं. कारण फुटपाथ हे आपल्या चालण्यास आपल्याला व्यवस्थित शांतपणे सुरक्षितरित्या चालता यावेत म्हणून याच्यासाठी असतात. तर म्हणून मग मी चालायला निघालो, पण तिथं मला काय फुटपाथवरती चालता येईना, कारण मध्येच कोणीतरी गाडी लावलेली आहे, कोणीतरी कार लावलेली आहे, कोणतरी रिक्षा लावलेली आहे. असं सगळं दृश्य तुम्हाला मुंबईमध्ये बघायला मिळतं. आणि माणसानं कसं आहे की, म्हणजे आपण म्हणतो की मुंबईमध्ये ट्रॅफिक आहे, तर त्याच्यामागं अनेक कारणं आहेत की भरपूर गाड्या आहेत आणि रस्ते छोटे पडत आहेत. ठीक आहे, हे एक तर कारण आहे. पण एक महत्त्वाचं कारण आहे की लोक जे आहेत, म्हणजे मुख्य रस्ते तर नाही, पण हे असे जे छोटे रस्ते, तिथनं लोक सरळ रस्त्यावरनं चालतात. मग जो गाडी चालवणारा माणूस असतो त्याने कसे काय मग गाडी चालवावं, त्याला तो अडथळा निर्माण होतो. म्हणून लोकांनी सुद्धा देखील जे पादचारी असतील, जे रस्त्याने चालत असतील, त्यांनी रस्त्यावरनं न चालता फुटपाथवरनं चालावं, की जेणेकरून ट्रॅफिकला पटापट पुढं जाता येईल आणि जे काही ॲक्सिडेंट होतील ते ॲक्सिडेंट टाळता येतील. ठीक आहे, असो. होळीचा दिवस आहे, मला क्रिटिकल काय बोलायचं नव्हतं, थोडंसं तोंड गोड करूया म्हणून अय्यंगार बेकरीवरती आलेलो आहे. ऐरोलीच्या सेक्टर 4मध्ये, सेक्टर 3मध्ये ही बेकरी आहे आणि नेहमी मी इथं रवा केकचा स्लाईस खाण्यासाठी येतो. आज रवा केकचा स्लाईस आज माझा मित्र सोबत नव्हता, तो सोबत असला की आम्ही रवा केकची स्लाईस घेतो. मग त्याला म्हटलं जाऊ दे आज डोनट दे. डोनट दिलं, पण खूप मोठं होतं ते. 20 रुपयाचं हे डोनट. आता हे खूप मोठं होतं. आता याच्यामध्ये क्रीम वगैरे मनीमाऊ दिसली मला. ठीक आहे, मनीमाऊला मी आवाज देत होतो, पण मनीमाऊ काय ऐकेना मला. ती काहीतरी खाली शोधत होती. ठीक आहे, कदाचित काहीतरी ती वास घेऊन काहीतरी खाण्याचा प्रयत्न करते आणि तिला मी आवाज दिला, पण पळाली ती. मग तोंड गोड केल्यावरती थोडंसं पानाचा स्वाद घेऊया म्हटलं. आपण पानाचा स्वाद घेऊया, पण तिथं काहीतरी राडा झाला होता. हे आपले भैया लोक होते. भैया लोकांचा राडा झाला.
आपण मग तिथनं कल्टी घेतली. आपण डायरेक्ट आलो कुठं, आपण डायरेक्ट एका ठिकाणी होळीचं दहन चालू होतं, होळीची पूजा चालू होती, तिथं आलं. तुम्ही बघू शकता की लोक किती आनंदानं, उत्साहानं हा जो होळीचा सण आहे, हा होळीचा सण साजरा करतात आणि आपली जी परंपरा आहे ती परंपरा टिकवून ठेवतात. परंपरा नाही तर ते त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवतात आणि आपली जी संस्कृती आहे ही संस्कृती पिढ्यानपिढ्या पुढं नेण्याचं काम करत असतात. तर अशा प्रकारे आपण हा होळीचा दिवस आहे, होळीचा दिवस आपण साजरा केला. जरी आपल्याला ऑफिसला सुट्टी नव्हती तरी देखील आपण होळीचा सणाचा आनंद घेतला. आपण होळी बघितलं, होळीचं पूजा केली, होळीचं दर्शन केलं आणि डे स्पेंट वेल असं म्हणून आपण या ठिकाणी साइन आउट करू शकतो. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप आभार. धन्यवाद.